श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा मेन व्हिडिओ म्हणजे वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी दररोज शुभ मानल्या जातात तर काही अशुभ मानल्या जातात. कसं आहे ना, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून नकळत काही चुका घडत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला माहिती सुद्धा नसतात की ह्या चुकीच्या आहेत. त्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या जातात आणि त्या चुका जर आपल्या हातून दररोज जर घडत असतील तर आपल्यामध्ये नकारात्मकता साचून जाते. म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणतेही लक्ष्मी टिकून राहत नाही, पैसा टिकून राहत नाही, धनधान्याची कमतरता येते, आपल्याला अपयश येत राहतं सतत. तर आपल्याला जाणवतं की आपल्याला काही दोष झालेला आहे का, किंवा काही आपल्या मागं पितृदोष आहे का, शनी दोष आहे का, मंगळ आहे का, असं आपल्याला सतत चिंता वाटत असते. पण नकळत ह्या झालेल्या चुका आपण विसरून जातो. तर वास्तुशास्त्रानुसार ह्या 3 गोष्टी सकाळी उठल्यानंतर चुकूनही महिलांनी, पुरुषांनी कधीही पाहू नये, कारण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणजेच आपल्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि आपण विचारामध्ये गुंतला जातो, किंवा आपलं चांगलं काम होत नाही, किंवा आपला दिवसही चांगला जात नाही. जर सकाळ आपली चांगली गेली, उठल्याबरोबर आपली सकाळ जर प्रसन्न वातावरणामध्ये आपण आनंदी असाल तरच आपला दिवसभर दिवस आपला पूर्ण आनंदी जातो, समाधानीचा जातो, आपली कामं पटकन मार्गी लागत असतात. पण आपण ह्याच चुका जर केल्या, ह्या 3 गोष्टी जर सकाळी उठल्या जर आपण पाहत असाल तर आपल्यामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात प्रवेश करते. आपला दिवस उदास जातो, आपलं कोणतंही काम मार्गी लागत नाही. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत जे की आपण सकाळी उठल्याबरोबर कधीही चुकूनही पाहू नये, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्यावरती होणार असतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. तर सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट, सकाळी बंद पडलेली जी घड्याळ आहे ती कधीही पाहू नका. कारण आपलं सर्व कामं हे आपल्या टाईमानुसार चाललेले असतील. म्हणतात ना, वेळ चांगली असली की सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शुभ घडत असतात. पण आपली वेळच चांगली नसेल तर काही वेळेस आपल्यासोबत अशुभसुद्धा गोष्टी घडत असतात आणि आपल्याला वेळ दाखवून देण्याचं काम ही आपली घड्याळ करत असते. त्यामुळे चुकूनही उठल्याबरोबर कधीही बंद पडलेली घड्याळ आपण बघू नये. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आपल्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळ कधीही ठेवू नये. जर बंद एखादी घड्याळ पडलेली असेल तर ती लवकरात लवकर तिला घराच्या बाहेर काढावे, कचऱ्यात टाकून द्यावे, किंवा सेल संपले असतील तर सेल टाकावे. तर त्यासाठी महत्त्वाचं चुकूनही सकाळी उठल्याबरोबर बंद घड्याळ कधीही पाहू नये. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आरसा. आरसा स्वतःचं प्रतिबिंब आपण त्याच्यामध्ये बघत असतो. स्वतःमध्ये ज्या चुका आहेत त्या आपण आरशासमोर बसून बोलू शकतो. स्वतःमध्ये जे नकारात्मक शक्ती आहेत ती आपण आरशाच्या प्रतिबिंबातून आपण स्वतःला ओळखू शकत असतो. त्यासाठी कधीही चुकूनही आपण उठल्याबरोबर त्या आरशामध्ये पाहू नये. आता तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची सकाळी उठल्याबरोबर उष्टी, खरकटी भांडे कधीही पाहू नये. हे बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आपलं घर जेवढं स्वच्छ असेल, नीटनेटके असेल, तेवढं लक्ष्मी मातेला आवडत असतं आणि लक्ष्मी माता जे घर स्वच्छ आहे त्या घरामध्ये प्रवेश करत असते. पण जे घर घाण स्वच्छ केलेले नसेल, सतत किचनमध्ये माता लक्ष्मी, अन्नपूर्ण देवीचा वास असतो किचनमध्ये. त्यामुळं जर आपलं किचन जे आहे ते अस्वच्छता असेल, खरकटी भांडी असतील तर ते लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे संध्याकाळचं ज्यावेळेस आपलं जेवण होईल त्यानंतर आपल्याला आपलं किचन स्वच्छ करून ठेवायचं असतं. आपलं किचन जे आहे ते भांडी वगैरे खरकटी सगळी स्वच्छ करून ठेवायची आहेत. आणि सकाळी उठल्या जर तुम्ही सकाळी उठलात आणि तुम्ही जर भांडी रात्री घासलेली नसतील, खरकटी उष्टी भांडी, तर ते चुकूनही पाहू नका. कारण सकाळी उठल्या ह्या अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्याने आपला दिवससुद्धा खराब होतो. आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात साचली जाते, येते, प्रवेश करते आणि जी लक्ष्मी आहे ती निघून जाते. त्यासाठीही सकाळी उष्टी, खरकटी भांडी कधीही पाहू नका. तर या प्रकारे वास्तुशास्त्रानुसार ह्या 3 अशुभ गोष्टी मानल्या जातात, जे की सकाळी उठल्याबरोबर ह्या गोष्टी चुकूनही तुम्ही पाहू नका. नाहीतर तुमचं दारिद्र्य कधीही संपणार नाही, तुम्ही कितीही सेवा उपाय केले तरी पण.
तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.